पण चोळेगाव विपक्ष नवी स्पोर्ट्स कासारडोली या दोन संघामध्ये नवी स्पोर्ट्स कासारडोली संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे दुसऱ्या 11 चोळेगाव या संघाला. दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवायचे आहेत. चोळेगाव संघाचा राखीव खेळाडू आणि कासारवडील संघाचा राखीव खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवायचा आहे. किरण आणि विक्रांत ही संयोजक मैदानामध्ये आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू यावेळी पहिला चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र खेळपट्टी खूपच ओलसर झालेली आहे आणि गोलंदाजांना याचा फायदा मिळू शकेल. तीन धावांची पेनल्टी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लेट रिपोर्ट केल्यामुळे दिली जाते आणि 3 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चोळेगाव या संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. यावेळी मोठा फटका आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरेज मधून सीमा पार दणदणीत चौकार. जे 2 क्षेत्ररक्षक चेंज बदली करायचे ते 2 षटकांच्या आतमध्ये आपण बदली करू शकता याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची. पहिल्या चौकार इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज किरण याच्या बॅटमधून. यावेळी अप्रतिम फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. तर आता खेळपट्टी ओलसर झालेली आहे आणि आउटफील्ड ही खूपच ओलसर झालेलं आहे. इनफिल्ड ही खूपच ओलसर झालेलं आहे. एकंदरीत सर्व ग्राउंड आहे ते ओलसर झालेलं आहे कारण पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मिसफिल होतोय इष्टरक्षकाकडून आणि त्याचा फायदा मिळतोय तो फलंदाजांना. एक धाव पूर्ण इष्टरक्षक सेल्फी होतोय. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते धावपल ओव्हरला 8 धावा. हे दृश्य आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये वारंवार पाहायला मिळेल. खेळाडू स्लिप होण्याचं आणि हे दृश्य आपण नुकतंच पाहिलंही. पहिले षटक मार्गस आहे संदीप. यावेळी अप्रतिम चेंडू मात्र मिसफिल इष्टरक्षकाकडून आणि लॉंग शॉट रिजन मधून चेंडू सीमापार चौकार. अवांतर धाव 22 रूपाने हा चौकार मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 311 आहे चोळेगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धावपळीवर 12 धावा. विक्रांत पाटील ज्याने गावदेव वेळे चषक अक्षरशः गाजवला होता. षटकारांचा पाऊस पाडला होता आणि त्या फलंदाजाला आपण सध्या फलंदाजी करताना पाहतोय. विक्रांत पाटील एक मोठं नाव आहे चोळेगाव संघाचा जर विचार केला तर. यावेळी समोर केलेल्या 20 मध्ये एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय फेके करतोय तोपर्यंत सिंगलने धावसंख्या अखेरी धावेने वाढून झाली ती धावपलकावरला 13 धावा. यावेळी अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमा पार हा जाईल चौकार.
धावसंख्या 4ने वाढेल आणि धावसंख्या 4ने वाढून झाली ती धावपळीकावर 17 धावा. तर 17 धावा धावपळीकावर झलकल्या गेलेल्या आहेत आणि पेनल्टीच्या 3 धावा इथे ऍड केल्या जातील. तर जी सुधारित धावसंख्या आहे ती बिनबाद चोलेगाव संघाची 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळी चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अचंबित होतोय तिथे फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही. मारुती गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. यावेळी केवळ दिशा दिलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय चेंडू पायाने आत आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात चुकीची कॉलिंग आणि फलंदाज धावतात. विक्रांत एक प्राइज विकेट म्हणता येईल धावबाच्या रूपाने बाद होतोय. खूप निराश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच विचारला जाईल. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय ती धावपळीकावर 22 धावा. एक प्राइज विकेट मोठा मासा इथे घालायला लागलेला आहे ज्याने गावदी वेळचषक अक्षरशः गाजवला होता. तोच विक्रांत पाटील हा बाद झालेला आहे. विक्रांत पाटील याला आपण चोलेगाव संघामध्ये खेळताना पाहतो आणि पुढील सामन्यामध्ये विश्वनाथ जाधव याला धानू संघाकडून खेळताना आपण पाहणार आहोत. सत्यवनजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आमचे व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या केंद्रीय मंत्री चषक 2021 मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले आयोजन कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम फटका अगदी चापट शॉट आपण म्हणू शकू या फटक्याला. चेंडू बॅटला लागतो आणि सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. वॉट अ शॉट. धावसंख्या 6ने मुसंडी मारतोय आणि धावसंख्या 6ने वरून झाली ती धावपळीकावर 28 धावा 28. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमा पार. पावलो पंचाचा इशारा काय येतोय. हा चौकार षटकारानंतर चौकार 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण. धावसंख्या 4ने वाढली आणि धावसंख्या 4ने वाढून झालेली ती धावपळीकावर 32 धावा. आज केंद्रीय मंत्री चषक 2021चा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील दुपारच्या सत्रामधील सामना आपण पाहतोय. 30-11 चोलेगाव विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासरवडोली या दोन संघामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये हंसिक 11 वडगर संघाने धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला पराभूत केलं होतं. मारुती सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा किरण. फटका मेडिकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर मात्र 2 धावा घेणे पण रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2ने वाढून गेली ती धावपळीकावर 34 धावा. यावेळी अप्रतिम फटका. वार शॉट एक्स्ट्रा कपच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. किरण याच्या बॅटमधून निघाला. आणखीन एक षटका किरण याच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा आणि वैयक्तिक
28 धावसंख्येवर फलंदाजी करतोय फलंदाज किरण. यावेळी चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. एक धाव तर कंप्लीट आणि एका धावेवर समाधानी राहावं लागतं फलंदाजांना. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालेला आहे. सुनील तिसरं षटक सॉरी मार्गस्थ आहे कारण 4 षटकांचा सामना आहे. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली. ते धावपलकर 45 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. तिसरा 11 चोलेगाव विपक्षी नरेश स्पोर्ट्स कासरवडोली या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक संदीप याने हाताळलं होतं. दुसरं षटक मारुती याने हाताळलं. तेही मागणं षटक आपल्याला पाहायला मिळत होतं आणि तिसऱ्या षटकासाठी संघाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज सुनील याच्या हातामध्ये. यावेळी हो 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 अगदी उभ्या स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला सीमा पार फेकून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. किरण आपण पाहतोय षटकाराने चौकारामध्ये डील करतोय. जणू काही हा किरण फलंदाज सध्या तरी षटकार आणि चौकारांचा डीलर बनलेला आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय धावसंख्या वेगाने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 51. अर्धशतकी पूर्ण होतोय तिसऱ्या 11 चोलेगाव संघाचं. विक्रांत पाटील बाद असला तरी मात्र किरण यांनी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि जबाबदारीने धावसंख्येला आकार देताना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विकी किरण याच्या फलंदाजी एन्जॉय करताना. सुनील पुन्हा एकदा किरणसाठी. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून गेलेली ती धावपलकावर 53. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यावेळी कव्हर रिझन मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि किरण नावाचं वादळ इथे मात्र थांबलं जात आहे. किरण याची गेली संपुष्टात. किरण यांनी बाद होण्यापूर्वी 40 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं अतिशय उत्कृष्ट इनिंग किरण याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अक्षय येतोय. तब्बल 7वा फलंदाज अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. 40 आणि 50च्या दरम्यान या स्पर्धेमध्ये तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. अजून या षटकामधील शेवटचा एक चेंडू धावपलकावर 53. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत. विक्रांत जो दुर्दैवरित्या धावबाद झाला होता या अगोदर गावठी वेले चषकामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला अर्धशतकी पाहायला मिळालं होतं. मात्र किरण याने आपली भूमिका चोख बजावताना 40 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर चोलेगाव संघ. शेवटच्या षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रसाद येतोय. सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी थर्डमॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खरं तर समोर खेळला होता मात्र मिडल ऑफ द बॅक चेंडू घेता आला नाही. साईडला टटवलेला आहे. चेंडू जाते सीमा पार 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून गेलेली ती धावपलकावर
58 धावा, 58. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण जो सामना पाहतोय कासरडोली विपक्ष चोलेगाव दोन संघामध्ये. पंचाच्या दरम्यान वायरच्या शर्यत अव्वंत धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढते 59 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू दिशान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद याची अव्वंतर धावांचा प्रसाद प्रतिस्पर्धी संघाला दिला जातोय आणि धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती 60. यावेळी समोर केलेला आहे स्ट्रेट ड्रॉयचा फटका. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. चेंडू सीमापार चौकार तर केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे आणि एका धावेचा समाधानी दोन्ही फलंदाज धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती 65. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी लॉंग शॉट रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र दोन्ही संघाचे संघनायक वेद 11 धानिव संघाचे संघनायक वेद 11 धानिव आणि पोस्ट मात्र भाईंदर दोन्ही संघाच्या संघनायकाने रिपोर्ट करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ आणि अंसिका 11 वडगर या दोन संघामध्ये. तर अंसिका वडगर संघाने कुठेही जायचं नाही कारण यामधील विजय संघ आणि आपल्यामध्ये सामना खेळला जाईल आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वेद 11 धानेव विरुद्ध पोस्ट मात्रा भाईंदर या दोन संघामध्ये. तर जे लक्ष आहे 68 धावांचं खूप चांगली बॅटिंग केली. 68 रन्स म्हटलं तर जरूर 17च्या सरासरीने आता इथनं धावा जोडाव्या लागतील प्रत्येक षटकामागे. आणि अगदी आता पाऊस देखील इथे बरसलाय. पावसाची रिमझिम आता पावसाच्या सरी बरसायला लागले तर निश्चित खेळपट्टी विकेट जी आहे ती थोडीशी ओळी झाली आणि त्याच्यावरनं आता बॉल भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळतील. 68 धावा बनवण्यासाठी म्हणजे अर्थातच प्रत्येक षटकामागे 1 ते 2 मोठे फटके आता नितांत गरज असेल या ठिकाणी फलंदाजी करत असलेल्या कासार वडवलीसाठी. सोपं नसेल टार्गेट परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज किरण आले ज्याने फलंदाजी भरपूर चांगली दाखवली. प्रसाद आणि राज ही जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिलाच बॉल हेलिकॉप्टर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन लँड होतोय. षटकार क्लास पाहायला मिळाला. पहिल्याच फटक्यामध्ये किरणच्या अगेन्स्ट हा मोर्चा खोललाय फलंदाज प्रसादनं. षटकाराने ते अकाउंट ओपन केलंय. किरण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अतिशय चांगला वेग या बॉल मध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल अगदी पुढे ठेवण्याचा प्रयत्न. पुढे ठेवलेल्या बॉलवरती षटकार खाला आणि त्यानंतर जरूर गुडलेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावणारा डॉट बॉल आपण पाहिला. किरण पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज बॉल यष्टांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. डी फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकेल. 7 या धावसंख्येवरती सोलेगाव टीम 9 स्टारच्या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकावरती निश्चितच 3ऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं होतं या सोलेगावनं. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मात्र कशा प्रकारे पाहायला मिळेल निश्चितच सर्वांच्या आता
नजरा इथे लागलेत, कारण खूप चांगला संघ म्हणून डोंबिवली विभागामध्ये त्याचं नाव आहे. निश्चितच यावेळेचा बॉल अधिक बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा लेग बायचा इशारा आला. एकदा पुन्हा एकदा जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि स्कोर कार्ड आता एका धावेच्या मदतीने पुढे गेलाय. 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. प्रत्येक षटकामागे किमान 16 ते 17 धावा इथनं कुठून काढाव्या लागतील त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. किरणचा हा बॉल पुन्हा एकदा भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लिडिंग एज घेऊन पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते आणि एक धाव. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लागला, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता मी देखील ठेवतो असं सांगत असताना किरणनं फक्त येणाऱ्या 4 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्या आणि कमबॅक काय असतं ते पुन्हा एकदा दाखवून दिलं. धावफलक 9 वरती स्थिर आहे, कुठलाही गडी इथे गमावलेला नाहीये. यावेळी मात्र इथे शक्यता आहे विकेटची, परंतु थोडंसं आबाक्याच्या बाहेर यष्टीरक्षकाच्या बॉल लॉंग स्टॉप रिझनला फील्ड केला जाईल. त्या दरम्यान वेळ होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलमध्ये एक षटकार आला होता. जरूर वाटलं होतं कुठेतरी आता दडपण पाहायला मिळेल किरणवरती, परंतु तसं न घडता किरणनं पुन्हा एकदा कमबॅक करून फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शेष आणि जिंकण्यासाठी 58 धावसंख्येचं आता इथनं लक्ष असेल. 18 चेंडू 58ची गरज म्हणजे जवळपास आता प्रत्येक षटकामागे 19 ते 20 धावा आता इथनं जोडाव्या लागतील या 58 धावा कंप्लीट करण्यासाठी येणाऱ्या 3 षटकांमध्ये. गोलंदाज राहुल आलेत जे संघाचे संघनायक देखील आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिलाच बॉल चांगल्या लेंथवरचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गुड लेंथ स्पॉट वरती जो पाणी खेळपट्टीवरती जमा झाले त्या कुठेतरी गोष्टीचा फायदा इथे उचलत असताना गोलंदाज तिथेच एक्झॅक्टली बॉल पिचिंग करतायत आणि तिथनं मात्र बॉल फलंदाजाला जजमेंट करणं चुकीचं ठरत निश्चितच सोपं दिसत नाहीये. यानंतर विजेता संघ आणि वडगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. वडगर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इथे उपस्थित राहा. यावी शॉर्ट ऑफ लेन बॉल भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः तुटून पडला त्या बॉल वरती आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने चौकारासाठी. गुड शॉट. 4 धावेच्या मदतीने आता स्कोर 15 वरती जाऊन पोहोचले. जवळपास 15 ते 16 एका षटकामध्ये गरज असताना इथे दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गच असताना आता 15 झालेत. यावेळेचा बॉल अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळाली आहे. धावफलक आता 16 वरती जाईल. कुठे एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. हे चांगले क्रिकेट आहे, परंतु 68 धावा करण्यासाठी तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला मोठा फटके सलग मारावे लागतील तर मात्र तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. राहुल यावेळी मात्र चांगला फटका क्रॅक मधनं वाडा विभागामधून कल्याण डोंबिवली मधनं देखील संघ या स्पर्धेमध्ये आज दाखल झालेत. खूप चांगले क्रिकेट आज आपल्याला पूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल अधिक उचली वेग देखील भन्नाट होता. कुठेतरी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशामध्ये आला एक डॉट बॉल. चौकार लागल्यानंतर पुन्हा एकदा राहुलने कमबॅक केले. धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. गडी ते गमावलेला नाहीये. हा प्लस पॉइंट असेल टीम कासार वडवलीसाठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला त्या बॉलचा. षटक समाप्त होते. दुसरा आणि धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती फक्त आणि फक्त 20. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल स्पेल इथे हाताळला. फक्त 10 धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी. किरणनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि राहुलनं देखील फक्त 10 धावा खर्च केल्या. आता उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची गरज असेल. आता इथनं थोडीशी सरासरी वाढेल कारण प्रत्येक षटकामागे आता 24 धावा बनवाव्या लागतील. किमान 4 षटकार मारावे लागतील आता प्रत्येक षटकामध्ये. येणाऱ्या 2 षटकांचा विचार केला तर 48 धावा इथनं आता बनवायच्या आहेत. सोलेगाव टीमच्या षटकांचा विचार केला तर 48 धावा इथनं आता बनवायच्या आहेत. सोलेगाव टीमच्या अगेन्स्ट पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी या ठिकाणी कासार वडवली टीमला. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज विकीला इन्व्हाइट केले. 12 चेंडू 48 ची गरज. विकी आलाय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत. राऊंड विकेटने गेलेत. यावेळेचा बॉल अगदी आपण पाहिलं तर
एक सिंगल मिळाले. कुठेतरी आता बॉडी लँग्वेज अगदी पाहिली तर कासारवडे टीमच्या बॅट्समनची आपल्याला दिसून येते की आता जवळपास विजय आपल्या हातातून निष्ठच चाललाय. अशा प्रकारे आता फलंदाजी आणि बॉडी लँग्वेज वरनं आपल्याला पाहायला मिळतंय कासारवडे टीमच्या फलंदाजांकडनं. पुन्हा एकदा गोलंदाज विकी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळीचा बॉल सुरेख चेंडू बाउन्स भरपूर होता, वेग देखील भन्नाट होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला कारण अवकाशाच्या बाहेर होता. कुठेतरी चर्चा चालू होती की ज्यावेळी 68च आता टार्गेट आलंय, पाऊस इतका जमा झालाय आणि पाऊस इतका विकेट वरती जमा झालाय की निश्चितच गोलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतील. प्रेडिक्शन लावल्या जात होत्या की आता या धावा चेस होणं तितकं सोपं नाही आणि निश्चितच ते आपल्याला पाहायला देखील मिळालं. आणि यावेळी देखील सुरेख चेंडू तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग सातत्याने ते काढत असताना विकी देखील आपल्या षटकामध्ये एक वाईट जरूर टाकला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा इथे आल्यात, 22 धावा पाहायला मिळत आहेत. 68 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विकीचा हा बॉल पुन्हा एकदा तिथेच त्याच अगदी लेंथ वरती बॉल पिचिंग केला जातोय आणि बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. सातत्य आपल्याला पाहायला मिळते, कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले जणू काय दाखवला पहिल्या बॉलचा गोलंदाज विकीनं. यावेळी अगदी आपण पाहिलं तर बॉडी लाईन वरचा हा बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांचा लेग बाईचा इशारा आला. एक धाव कंप्लीट केली आहे बॅट्समन राजनं. धावसंख्या 23. कुठल्या प्रकारे आता या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत नाहीये, फाईट पाहायला मिळत नाहीये, फायटिंग पाहायला मिळत नाहीये. निश्चितच एकतर्फी आता लढत इथे आपल्या समोर इथे चालू असताना सोलेगाव विपक्ष कासार वडवलीमध्ये याही वेळी सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आता आपल्याला इथे दाखवत असताना गोलंदाज विकी या तिसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आल्या, त्यामधील एक धाव एक लेग बायची देखील आली. म्हणजे एक अतिशय चांगली इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी विकीच्या माध्यमातून सोलेगाव टीम साठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल इथे फक्त ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला बॉल येतो, एकच धाव मिळेल आणि आता जवळजवळ विजय आपल्या बाजूने आता आलाय. आता हे क्षेत्र रक्षकांना देखील ठाऊक झालंय आणि आता बॉडी लँग्वेज पूर्णपणे स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी सोलेगाव टीमच्या सर्वच खेळाडूंचं. कारण येणारे 6 चेंडू फक्त शेवटचे शिल्लक. यश आलंय गोलंदाजी करण्यासाठी, 6 चेंडू हाताळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 44. यावेळेचा बॉल फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, मोठे फटके निघत नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता परंतु त्यानंतर आतापर्यंत शेवटचं षटक चालू झालं. पहिला बॉल देखील त्या षटकामधील आला परंतु एक सुद्धा षटकार त्या षटकाराच्या नंतर आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. वडगड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. चालू सामन्यामधील विजेता संघ लगेचच आपल्याशी फाईट करेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू बॉल जातोय स्टारिश थर्ड मॅनला. एकच धाव पुन्हा एकदा आणि आता एकेका दाव्याने साध्य होणार नाहीये. निश्चितच मोठ्या फटक्याने देखील आता इथनं साध्य होणार नाही कारण खूप उशीर झालाय. आता धावा बनवण्यासाठी जी 4 षटकार टाकण्याची फॉर्मॅलिटी होती ती आता कंप्लीट केली जाईल सोलेगाव टीमच्या गोलंदाजाकडून. यावेळी चांगला ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने सरसावतो आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या फटक्यांची खरं तर सुरुवातीला गरज होती परंतु ते फटके आता येण्यासाठी थोडासा उशीर झालाय. एक चौकार जरूर लागला. या चौकाराच्या साह्याने धावफलक आता 29 वरती गेले. वडगड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. पंचांचा यावेळी एक वाईटचा इशारा आलाय. एक अवांतर आता जोडले जाईल. थोडस षटक लांब करण्याचा प्रयत्न केला जातोय. हंसिका 11 वडगड टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस करण्यासाठी या. यावेळेचा हा बॉल बॅटची इनर एज घेऊन स्टंपच्या मागे जाऊन अगदी शॉर्ट फाईन लेगला फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते आणि आता शेवटचे काही चेंडू शेष विजयापासून त्रिशा 11 सोलेगाव टीम साठी. यश पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी लॉंग स्टॉपला वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि याच बरोबर पुन्हा एकदा एकच धाव आता जोडली जाते आणि निश्चितच वडगड टीमचा कॅप्टन देखील इथे आलाय.
चालू सामन्यामधील विजेता संघ जवळजवळ आता 99% मॅच इथे जिंकली आहे चोलेगाव टीमनं. सामना 3 षटकांचा राहील सेकंड राऊंड मधील, याची नोंद घ्या. आणि याचबरोबर मॅच फिनिश होते. सामना जिंकलाय त्विषा 11 सोळेगाव टीमनं. हार्दिक अभिनंदन त्विषा 11 सोळेगाव. हार्ड लक टफ लक कासार वडोली बॉईज. जर या लगेचच विनंती असेल टॉस करण्यासाठी सोलेगाव संघाच्या कॅप्टनला लगेच विनंती करतोय. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. केतन माली उद्योगपती, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच निश्चितच या सामन्याचा, ज्याच्या बॅट मधनं आपल्याला धमाका पाहायला मिळाला. 40 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि गोलंदाजी देखील खूप चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असा किरण ठरला या सामन्याचा हिरो. किरण, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. आणि केतनजी माली उद्योगपती